सर्वांनी रस्तेच सरकारने बंद होईल. वेळ खूप झाला आहे. मला आनंद आहे की आजच्या या मेळाव्याच्यासाठी व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर सतत जागृत राहून काही ना काहीतरी भूमिका घ्यायचा प्रयत्न करणार आहे. मदन बापना, वाचनशेठ संचेती, विठ्ठलशेठ मण्यार, गोपालशेठ ओसवाल, राजेंद्र बुबळे, राजेश फुलपगार, अन्य सगळे सहकारी यांची नावं यासाठी मी घेतली. गेली 40-50 वर्ष या सगळ्यांची माझा कुठल्या ना कुठल्या प्रश्नावर संबंध आलेला आहे. कधी महाराष्ट्रामध्ये एखादे शासकीय धोरण हे व्यापार, अर्थव्यवस्था या दृष्टीने नुकसानकारक जर झालं तर त्याच्यामध्ये व्यापाऱ्यांची भूमिका उत्तम रीतीनं मांडणारे जे लोक आहेत त्याच्यामध्ये या लोकांचं नाव मी घेतलं, यांचा उल्लेख या ठिकाणी करावा लागेल. आज आपण संपूर्ण देश निवडणुकीच्या उंबरठ्यावर उभा आहे. आपण तसं भाग्यवान आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक घटना जी लिहिली, त्या घटनेनं या देशामध्ये स्थैर्य आणलं आणि व्यवसाय करण्याच्या संबंधीचे अडथळे हे दूर केले. जिथं घटना भक्कम नाही त्या देशामध्ये काही ना काहीतरी वेगळं घडलं. बांगलादेश शेजारचा देश, मुजीबुर रहमान नावाचे देशाचे प्रधानमंत्री होते. एक दिवशी त्यांची हत्या केली गेली आणि लष्कराच्या हातात चर्चा गेली. पाकिस्तान शेजारचा देश, लोकशाही होती, पण अयूब खान नावाचा एक लष्कराचा अधिकारी आला, लोकशाही उद्ध्वस्त केली आणि देशामध्ये हुकुमशाही करण्याच्या ठिकाणी आली. असंच चक्कर श्रीलंकेमध्ये सुद्धा झालं. आजूबाजूला जिथं लोकशाही जुळली झाली त्या ठिकाणी हुकुमशाही आली, हे तिथं आपण पाहिलं. आज हिंदुस्थानामध्ये लोकशाहीचं संरक्षण करणं याची अत्यंत गरज आहे. संविधानाची गरज रक्षण करणं याची गरज आहे. मी गेल्या आठवड्यामध्ये कर्नाटकाच्या एका भाजप नेत्याचा, जो फाळकेंचा सभासद आहे, त्याचं भाषण ऐकत होतं. त्यांनी भाषणात काय सांगितलं की आम्ही तुम्हाला मत मागतो आहे, कारण या देशाची घटना ही नरेंद्र मोदींना बदलायची. घटना बदलण्यासाठी तुम्ही आम्हाला विजयी करा. आणि अशी भूमिका मांडली जो मंत्री होता केंद्र सरकारमध्ये, सत्ताधारी पक्षाचा, आणि मोदींना यासाठी बळकट करा हे जे सांगतायत ही अत्यंत धोक्याची परिस्थिती आहे. आणि म्हणून या निवडणुकीकडं नेहमीपेक्षा अधिक लक्ष द्यायची गरज आहे. अनेक धोरणं असलेली आणि ती धोरणं त्याच्यात सातत्य नाही. त्याचा उल्लेख या ठिकाणी आत्ताच केला गेला. बारामतीमध्ये शेती हा महत्त्वाचा उद्योग. शेतीमध्ये ऊसाचा धंदा हा मोठा धंदा. आज काय चित्र दिसतं आहे. जगातील 2 नंबरचं साखर उत्पादन
हे महाराष्ट्रामध्ये होतं आणि भारतातलं 2 नंबरचं उत्पादन हे महाराष्ट्रात होतं. काय धोरण आखली? ऊसाची किंमत वाढली, आनंद आहे, पण साखरेचं काय? साखर ही दुनियामध्ये पाठवली पाहिजे. निर्यातीचं धोरण आखलं आणि एका दिवशी सांगून टाकलं की उद्यापासून निर्यातीला बंदी. आज निर्यातीला बंदी आहे. उत्पादन वाढवायचं, शेतकऱ्याला 2 पैसे राहण्याची खात्री द्यायची आणि जो माल तयार करतो त्याच्या विक्रीवर बंधन आणायची. आज हे काम त्या ठिकाणी केलेलं. याचा उल्लेख या ठिकाणी केला की आपण बारामतीमध्ये नुसती साखर केली नाही, आपण साखर केली, आपण वीज तयार केली, आपण इथेनॉल तयार केलं, नवीन नवीन पदार्थ आपण या ठिकाणी तयार करतो आहे आणि त्याचं मार्केट हे मिळेल कसं याची काळजी करतो आहे. मार्केट मिळालं की उत्पादकाला 2 पैसे आणि उत्पादकाच्या हातात 2 पैसे तो व्यापार व्हायचे आणि म्हणून हा निकाल घेतला. सरकारने इथेनॉलचे कारखाने उभे करायला परवानगी दिली. लोकांनी बँकेचं कर्ज काढले, कारखाने उभे केले, काही उभे होत आहेत आणि आत्ता ऑर्डर काढून टाकली की साखरेपासून इथेनॉल करणं आजपासून बंद. म्हणजे तुम्ही सांगताय, प्रधानमंत्री भाषण करतायत इथेनॉल करा, त्यासाठी कारखानदारी करा. प्रधानमंत्र्यावर लोकांनी विश्वास ठेवला, कर्ज काढलं, कारखानदारी उभी केली आणि आता आमच्या त्याच्या बंदी. कसा हा व्यवसाय, कसा व्यवहार करायचा? आज ऊसाची किंमत कमी, याचा अर्थ शेतकऱ्यांचं पेमेंट कमी आणि शेतकऱ्यांचं पेमेंट कमी याचा अर्थ अर्थव्यवस्था डुबण्याची प्रक्रिया आज ही सुरू झालेली आहे. आज देशाच्या समोर महत्त्वाचे प्रश्न आहेत. महागाईच्या संबंधित, बेकारीच्या संदर्भात हजारो हात अशी आहेत की जे कामाच्यासाठी असूच नाही, पण कामाची संधी मिळत नाही. आणि असं असताना या गोष्टीकडे लक्ष हे किती दिलं जातं, याच्याकडे लक्ष नाही. लक्ष याच्यावर आहे की सत्ता ज्यांच्या हातात आहे त्या सत्तेचा वापर विरोधी विचाराला दडपण कसं टाकता येईल यासंबंधीची भूमिका त्या ठिकाणी घेतली आहे. झारखंड नावाचं राज्य, आदिवासींचं राज्य, काही तक्रार आली मुख्यमंत्र्याच्याबद्दल, त्याचा कधी चौकशी केली आणि आज त्या मुख्यमंत्र्याला अटक करून तुरुंगात टाकलं. दिल्ली देशाची राजधानी, त्या ठिकाणी आजचं राज्य की अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री अनेक धोरणं त्यांनी केली, चांगली निकाल घेतले. आम्ही सगळ्यांनी दिल्लीमध्ये अनेक वेळेला त्यांची कामं पाहिली. त्यांचं शिक्षणाचं धोरण, त्यांचं आरोग्याचं धोरण, अनेक धोरणं अतिशय चांगली केली. त्यामुळे पहिल्यांदा ते निवडून आले आणि दुसऱ्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपने सगळं लक्ष त्या ठिकाणी केंद्रित केलं. पण दिल्लीच्या जनतेनं 80 आमदारांच्या आपल्या विधानसभेत 78 जागा त्याच्या निवडून दिल्या. 80पैकी 78 जागा तिथे लोक निवडून देतात आणि तेही दिल्लीसारखं सुशिक्षित लोकांचं शहर. आणि असं राज्य ज्याला लोकांनी दिलं, आज त्याला धोरणाच्या संबंधीचे काही निकाल घेतले हे सांगून त्यांना आज अटक केलेली आहे. मुख्यमंत्री असो, मंत्रिमंडळ असो, त्यांना धोरणं आखावी लागतात. मग ते शिक्षणाचं धोरण असेल, ते उद्योगधंद्याचं धोरण असेल. इथं ही जी अल्कोहोल आणि त्यासंबंधीची पॉलिसी त्याच्याबद्दलचं धोरण आहे. तुम्हाला धोरण पसंत नसेल तर टीका करा, लोकमत विरोधी तयार करा, कोर्टात जा, पण मुख्यमंत्र्याला धोरण राखायचा अधिकार आहे का नाही
हा प्रश्न निर्माण करू नका. अरविंद केजरीवालनी धोरण ठरवलं, ते यांना फसलं नाही, त्याच्यावर खचले, त्यांना तुरुंगात माहिती नाही किती दिवस जायचं. आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकायला लागले, तर बाकीच्यांचं काय? अरविंद केजरीवालच्या मंत्रिमंडळाचे 2 मंत्री आज तुरुंगात आहेत, गेले वर्षभर तुरुंगात आहेत. याच्यासाठी सत्तेचा वापर, सत्ता ही विकासासाठी करायची असते म्हणतात, सत्ता ही अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्यासाठी ही खऱ्या अर्थानं करायची असते. आणि त्याचे जे जे घटक आहेत, मग ती शेती असेल, तो उद्योग असेल, ते शिक्षण असेल, ते आरोग्य असेल, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी करून लोकांचं जीवन बदलेल कसं, त्याची खबरदारी आज घेण्याची गरज आहे. आणि नेमक्या या प्रश्नाकडं मोदी साहेबांचे लक्ष आहे. मोदी साहेब बोलतात खूप, सांगतात दिल्लीमध्ये, पार्लमेंटमध्ये कधी त्यांचं भाषण असतं, विरोधकांना चुकतात, पण मला चुकत नाही. मी अनेक 2-3 लोकांच्याबद्दल काहीतरी चांगलं बोलतो, त्याची मला भयंकर काळजी वाटते. कारण ते एकदा त्यांनी सांगितलं, 12 वर्षी सांगितलं की शरद पवारांचं ओझ धरून मी राजकारणात. आज जे काही त्यांचं राजकारण चाललेलं आहे ते माझ्या विचारांनी नाही. माझं ओझ धरून मी असलं काम कधी करणार नाही. जो ओझ धरतो त्याची नक्की भूमिका काय हे मी तपासून घेईन. आणि म्हणून आज त्यांनी धोरणं असली ती धोरणं हिताची नाहीत, आणि धोरणं जिथे हिताची नसतात त्या ठिकाणी बदल करण्याचा निकाल घ्यावा लागतो. आणि तो बदल करायचा असेल तर मतदान, आणि ती मतदानाची संधी आज तुम्हाला सगळ्यांना मिळाली. आणि ही बंदी आज तुमच्या सगळ्यांच्या पुढं आहे. यावेळेला मतदान करा, नेहमीच तुम्ही करता. मुद्दामच यावेळेला मुद्दाम करा आग्रह करतो आहे. त्याचं कारण यावेळेला मताचा विक्रम करण्याची गरज आहे. यावेळेला त्या मतदान प्रक्रियेमध्ये अडचणी खूप आहेत. एखादा वेगळा विचार तो घेऊन कोणते आला तर त्या संबंधीचा संघर्ष होऊ शकतो, वैचारिक तो संघर्ष असतो. पण संघर्ष हा कुटुंबातला सुरू झाला, गावातला सुरू झाला, त्याचे दुष्परिणाम असतात. आणि त्यामुळे लोक अस्वस्थ होतात. खरं म्हणजे ही अस्वस्थता मला महाराष्ट्रात दिसते, बारामतीमध्ये दिसते, आणखीन काही ठिकाणी दिसते. साहजिक गोष्ट आहे. व्यापाऱ्यांची बैठक ही अनेकदा आपण बोलत होते. मी अनेकदा तुमच्या पुढे आलो, तुम्ही माझ्या पुढे अनेकदा आला. पण व्यापाऱ्यांची ठरलेली बैठक माझी कुठं महाराष्ट्रात कधी कोणी बंद केली नव्हती किंवा रद्द केली नव्हती, पण ती केली गेली. आणि त्याचं कारण एक प्रकारचा दबावानं समाजकारण राजकारण करता येत नाही. तुमच्या प्रश्नाची सुटका ही दबावाने होणार नाही. मत मान्य नसेल तर मान्य नाही हवा, अमान्य करा, त्याच्याबद्दलचा आवाज उठवा, पण मत बांधायचं नाही, लोकांची डायलॉग करायचा नाही, संवाद करायचा नाही. ही भूमिका योग्य नाही. आणि त्याची भूमिका आज महाराष्ट्रात देशात होते. हे देशाच्या आणि संसदीय लोकशाही पद्धतीच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे. त्याला असं तोंड द्यायचं आहे. आणि बारामती ही कुणाचाही अन्याय सहन करणारी, अत्याचार सहन करणारी ही नगरी नाही, इथला नागरिक नाही. आणि त्यासाठी तुम्हाला एकदा जागं करावं याच हेतूनं मला तुमच्याशी संवाद साधायचा होता. मी काय अधिक बोलून वेळ घेऊ इच्छित नाही. निवडणूक आहे, सुफियासारखी उमेदवार आहे, त्यांचा परफॉर्मन्स काय हे आधीच्या वक्त्यांनी सांगितलं, देशाच्या राष्ट्रपतींनी सांगितलं, पार्लमेंटमध्ये सांगितलं. आज पार्लमेंटमध्ये सातत्यानं हजर राहून भूमिका मांडणारे ज्या खासदारांची ओळख केली जाते त्या 544 खासदारांमध्ये पहिले 2 जे खासदार आहेत